हरवलेली पाखरे येतील का रे पुन्हा भेटायला? ते गेलेले क्षण पुन्हा सजवायला. आपल्या आयुष्याच्या पुस्तकातील ते अनमोल क्षण मिळतील का रे पुन्हा जगायला? दोस्तांनो, कुठे कधी हरवले कसे सुचितले त्यांच्या गाणी मनाला पडे घोर आता उखाणे कसे सोडवावे कसे वागले फुलाची कधी वाढले कळे ना गुरे गोरे सोमा वांडेकर भगवान बडे प्रमोद सर दगडकर ऋषिकेश गीते दर्शन ठिकाणी मी सर्वांचं एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या कामातून वेळेतून वेळ काढून आलात. मेळावे झालेले आहेत आणि त्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं नियोजन सर्वांनीच या ठिकाणी केलं आहे आणि सर्वांना एकत्र आणायचं म्हटलं तर तितकंसं सोपं नाही. आता बरेच जणांच्या बोलण्यातून जाणवलं कुठंतरी 1.5-2 महिने याची तयारी चालू होती आणि आज आता मुलींच्या बाबतीत मुलं तर येऊ शकतायत. मुलींच्या बाबतीत आज रक्षाबंधन असल्यामुळं इतके आले आणि मला वाटतं मध्ये जर कार्यक्रम असेल तर अजून संख्या कमी झाली असती. असं काही नाही, परिस्थिती असेलच तरच आपल्याला शिकता येतं. असे कित्येक उदाहरणं आहेत. ज्याला शिकायचं तो शिकतो, 100% शिकतो. मी बरेच अनुभव पाहिलेले आहेत. म्हणजे आता मागे एकदा मी असंच उदाहरण सांगितलं होतं. आमचा एक विद्यार्थी जोडीदारच होता BSc ला. त्याला चप्पल नसायची, एकच पॅन्ट आम्ही, आणि तो फक्त पहिल्या वर्षी तिथं शेवगावला गेला आणि त्यांनी त्याला मागितलं फी किती देतो? तो मला 10 रुपये. बाकीचे मुलं 200-500 देतात. त्यानुसार सहल जायची होती. सरांना वाटलं थट्टा केली काय ना आमचे, काहीतरी झालं इथं प्रॉब्लेम. त्याचं प्रॅक्टिकल ठेवलं त्यांनी. मग नगरला ॲडमिशन घेतलं. ते मला हे भिकारी कॉलेज मला नाही थांबायचं की, तर माझी परिस्थिती समजून घ्या ना. त्याची कंडिशन तीच, आमची तशीच. आम्ही शनिवार रविवार कामाला जायचो आणि ज्याला कामाला त्याला कळतं काय भानगड असते, कारण बाहेरचे सोडत नसतात. असं शाळेत मग काय इथं काम करावं लागतं ना. हां, ती परिस्थिती वेगळी असते. तर तो मुलगा हॉटेलमध्ये काम करत होता रात्री आणि MSc विद्यापीठात पहिला विद्यार्थी आला. फर्ग्युसन कॉलेजवर प्राध्यापक जोडीदार. मग याचा अर्थ ते घरचे मला आमच्याकडे पैसे नाही, तुला शिकायचं असेल शिकणं शिकू नको. मग तो तसं केलं का त्यांनी? रात्री काम केलं, दिवसा कॉलेज केलं. म्हणजे शिकणाराला कोणी अडवत नाही. फक्त अडचण कोणती येते आपल्याला? आता तुम्हाला सांगून आता उपयोग नाही राहिला. काहींनी सांगितलं आम्ही शेती करतो. शेतकऱ्यांना तर पहिलं वंदन आहे, कारण तो जगाचा पोशिंदा आहे. आपण नाही केलं तर जग खाईल काय? आणि म्हणून शेतकरी राजा आहे. त्याने असं म्हणायचंच नाही मी कमी आहे माझ्याकडे. कितीही कमी कमवू दे पण तू सुखी आहे. बेड़ा